स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब येथील कृषी सहाय्यक बालाजी देशमुख यांना. बालाजी देशमुख सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद. देशमुख सर, मी आता प्रस्तावना करताना तौराच्या बद्दल बोललो. आंब्याला जो सध्या तौर आहे या तौराबद्दल माहिती द्या, कारण हा तौर कसा असतो आणि त्याचं फळधारणेमध्ये रूपांतर होण्यासाठी काय काय स्थित्यंतर होत राहतं. सर कसं असते, आंब्याच्या किंवा कुठल्याही फळ पिकामध्ये एक निसर्गाची देणगी असते की एक 100% तोर लागला तर 99.30% तोर हा कुठल्याही फळबागाचा गळून जातो. कारण निसर्गानं त्या झाडाला किंवा ह्यांना एक अशी देणगी दिलेली की 100% तोर लागला तर 99.30% तोर गळलाच जातो. आपल्याला फक्त 0.70% तोर झाडाला शिल्लक राहतो, त्यातून आपल्याला एवढं उत्पादन भेटतं. जर 100% राहिला तर ते झाडाला सुद्धा हे होत नाही, कारण त्याचं टिकलं पाहिजे, त्याचं वजन झेललं पाहिजे. त्या हिशोबानं तो तोर गळतो. पण ह्या वर्षी त्या तोरामध्ये सुद्धा जास्त अजून गळ झालेली आहे.